मुंबईत जोरदार वाऱ्यानं दुर्घटना। घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं। अनेक जण होर्डिंग खाली अडकल्याची भीती। तर वडाळ्यात 3 मजली उंच लोखंडी ढाचा कोसळला। एनडीआरएफची टीम दुर्घटनास्थळी रवाना। मुंबईत पुढील 3 ते 4 तास मुसळधार पावसाची शक्यता। प्रति तास 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज। हवामान विभागाचा अलर्ट जारी। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.49% मतदान। तर देशातही मतदानाचा उत्साह। आतापर्यंत 52.60% मतदान। पारनेरमध्ये भाजपनं पैसे वाटल्याचा लंके समर्थकांचा आरोप। पाकिटातून पैशांचा प्रसाद वाटल्याची रोहित पवारांची पोस्ट। पैसे वाटपाची चौकशी करण्याची शरद पवार गटाची मागणी। झी24 तासच्या बातमीनंतर बारामतीतील ईव्हीएम ठेवलेलं गोडाऊनचं सीसीटीव्ही सुरू। काहीतरी काळेबेरं होण्याची शक्यता। सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रतिनिधींनी केला होता आरोप। नाशिकमध्ये रात्रीच पैशांचा खेळ चाले। मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊतांचा खळबळजनक दावा। तर पराभव समोर दिसत असल्यामुळे राऊत खोटे आरोप करत असल्याचा शिरसाठांचा पलटवार।